होता अभिचा बड्डे, म्हणजेच माझ्या नवऱ्याचा बड्डे होता. त्यामुळे मस्तच तुपातला शिरा केला आणि तुपातलीच मस्त अशी खिचडी केली होती. त्यानंतर औक्षण करून घेतलं. त्याची रविवार होत त्यामुळे काय असं प्रॉब्लेम नव्हता, कारण भरपूर वेळ होता आमच्याकडे. त्यानंतर औक्षण करून आम्ही गेलो देवाला, म्हणजेच महादेवाला जाऊन आलो. त्यानंतर कालभैरवनाथला जाऊन आलो आणि गणपतीला पण गेलो होतो. तो काही व्हिडिओ मी घेतलाच नाही. आता दुपारी पण घरी जेवण ऑर्डर केलं होतं, त्याचं काही मी शूट करू शकले नाही कारण मी खूप थकले होते. त्यानंतर आम्ही इव्हिनिंगला गेलो होतो FMLचं बुकिंग आधीच केलं होतं, त्यामुळे आमचा टेबल तर फिक्स होता. अभिचे काही व्हिडिओज आणि फोटोज मी क्लिक केले, कारण ह्यावेळेस त्याचा बड्डे होता त्यामुळे त्यात जास्त व्हिडिओज वगैरे करून घेतले. आणि मला मी जास्त काय याच्यामध्ये दाखवलं पण नाही, कारण हा दिवस त्याचा होता. खरं तर आमच्या दोघांचा पण बड्डे एकाच महिन्यामध्ये असल्यामुळे म्हणा सेलिब्रेशन हे डबल होऊन जातं. कॅन्डल चालू करत होतो ना, तेव्हा झालं असं की मागून खूप वारं होतं, त्यामुळे त्यांना टेम्पररी आम्ही तुतला AC किंवा कूलर काहीतरी चालू होतं ते बंद करायला सांगितलं. अभिचा बायोडाटा आला होता ना, मला असं वाटलं की हा मुलगा खोटंच बोलते, कारण एका महिन्यामध्ये पण 5 दिवसाच्या फरकामध्ये कसा काय बड्डे असू शकतो, एवढं कसं काय वाईब मॅच होऊ शकते ना. त्यामुळे मला असं ना थोडा डाऊट झाला होता. पण तेव्हा त्याला मी आधार कार्ड मागून घेतलं होतं आणि तेव्हापासून ना मला तो नेहमी चिडवतो की तुला नेहमी खोटं वाटतं ना. पण कोणीच नव्हतं आलं, त्यामुळे आम्ही दोघं निवांत बसलो होतो, कारण FMLला लाईव्ह सिंगिंग असल्यामुळे ना खूप लोक लेट येणार होते. म्हणजे 8:30 नंतर चालू होणार होतं. आम्ही 7:45ला जाऊन तिथं रेडी झालो होतो, त्यामुळे पटकन केक कट करून आधी घेतला. त्यानंतर आम्ही खाऊन पिऊन पण घेतलं होतं आणि खूप वेळ बसलो. नंतर लाईव्ह सिंगिंग स्टार्ट झालं होतं, त्यामुळे वेळ कसा गेला मला कळालं पण नाही. आणि मस्त असे फोटोज वगैरे दोघांचे व्हिडिओज पण घेतले, तुम्ही इंस्टाग्रामवर बघू शकता. आणि मला अजून पोस्ट टाकायच्या पेंडिंग पण आहेत, म्हटलं दोघांच्या बड्डेचे झाल्यानंतर पोस्ट टाकता येईल म्हणून मी अजून काहीच टाकलेलं नाही आहे. सो मस्त असं एन्जॉय केला. आणि आता माझ्या बड्डेची एक्साइटमेंट अभिला जास्त आहे, त्यामुळे माझ्या बड्डेचा व्हिडिओचा व्लॉग पण नक्की येईल. मी म्हटलं चला आता आपण आपलं पण व्हिडिओज फोटोज काढून घ्यावे, म्हणजे तिथे एंट्रीला खूप छान होतं असं डेकोरेशन. सो तिथंच मी माझे फोटोज व्हिडिओ काढले. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.